नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत सपोर्ट टू स्टेट या उपक्रमात मी श्री गोविंद गुंजाळ, मरोळ पोलीस कॅम्प, मनपा मराठी शाळा अंधेरी पूर्व आणि श्रीमती प्रतिभा मोरे मॅडम, कानेनगर मराठी शाळा आपले सहर्ष स्वागत करत आहे. बाळांनो, गेले 2-3 महिने आपण गणिताचा अभ्यासक्रम प्रथम सत्राचा अभ्यासत होतो आणि तो अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे. आणि मग 6 परीक्षेच्या अगोदर आपण उजळणी घेतो, त्याप्रमाणे एक प्रकरणाची उजळणी आपण घेणार आहोत. पण बाळांनो, आज एक मज्जा आपण करणार आहोत. उजळणी घेता घेता आपण 2 गटामध्ये एक प्रश्न मंजुषा स्पर्धा घेणार आहोत आणि तो प्रश्न मंजुषेचा जो भाग आहे तो आपण शेवटच्या 10 मिनिटात ठेवायचा आहे. जे 8 आपण प्रकरण अभ्यासलेले आहे त्या प्रत्येक प्रकरणातील जे गणितीय संबोध आहे हे तुमचे कितपत तुमच्या पर्यंत पोहोचले ते आपल्याला त्या प्रश्न मंजुषे स्पर्धेतून पाहायचंय. अगोदर या प्रकरणाची उजळणी पाहूया आणि त्यानंतर प्रश्न मंजुषेकडे वळूया. 4थं प्रकरण आपण जे अभ्यासलेलं आहे, कोन आणि कोनांच्या जोड्या, यात आपण उजळणी म्हणून या ठिकाणी विचार करणार आहोत. मी फलकावर एक आकृती काढत आहे आणि त्या आकृतीला मी या ठिकाणी नाव देत आहे. ही जी आकृती आहे या आकृतीला आपण काय म्हणतो? शुभम, कोन. बरोबर. आता हा जो कोन आहे, विशाखा मला सांग, 3 प्रकारे कसा लिहितात? 3 प्रकारे हा कोन लिहून दाखवायचा आहे, सांगायचंय. विशाखा बोलतेस बेटा? बर. त्यानंतर आस्था, तू बोल बेटा. मापकोन XYZ. व्हेरी गुड. सावकाश. मापकोन XYZ किंवा फक्त कोन XYZ किंवा उलट या बाजूला ZYX किंवा एक अक्षरी कोन फक्त Y. या पद्धतीने आपण हा कोन लिहू. आता या ठिकाणी हा जो कोन आहे, या कोनाची व्याख्या तुम्ही अभ्यासलेली आहे. एकच आरंभ बिंदू असलेल्या परंतु एका रेषेत नसणाऱ्या किरणांच्या संयोग संचाला आपण कोन असे संबोधतो. आता या कोनाच्या आतमध्ये आणि बाहेर मी काही बिंदू घेणार आहे आणि त्यावरून आपण काय करणार आहोत? ते बिंदू कोठे आहेत ते तुम्ही सांगायचं आहे. आता मला सांगा की आपण पहिला भाग अभ्यासला, कोन कसा लिहायचा. दुसरा भाग आपण अभ्यासत आहोत की कोनाच्या अंतर्भागातील बिंदू. अंतर्भाग जो आहे त्या अंतर्भागातील बिंदूंची नावं त्या ठिकाणी सांगायची आहे. आता सांगताना एक लक्षात ठेवा, प्रत्येक भौमितिक जी संकल्पना आहे त्याच्या अगोदर एक आपण शब्द बोलत असतो. उदाहरणार्थ किरण, PQ, बरोबर आहे की नाही, रेषाखंड किंवा रेख AB. तशा प्रकारे बिंदूच्या अगोदर न विसरता बिंदू शब्द बोलायचा.
पण मी लिहिताना फक्त काय करेल ते अक्षर लिहिल. अंतर्भागातील बिंदू कोणते आहेत कोणाच्या? सर विशाखा सांगू? सर विशाखा सांगू? बर विशाखा सांग. चल बेटा. बिंदू बी, बिंदू बी, बिंदू आर, आर, बिंदू एस, एस, बिंदू ए, हा येस. आता बिंदू बी, बिंदू बी येस लिहिलेलं आहे पहिल्यांदा. आता मला दिव्या तू सांग, या कोणाच्या बाहेरच्या भागात म्हणजे बाह्य भागात कोणते बिंदू आहेत? विनय सांगू? विनय. विशाखा कोण आहे? विनय. विनय. विशाखा बोलतेस? हा सर मी बोलू? सर मी बोलते. बिंदू क्यू, भागातील बिंदू. सर बिंदू, विशाखा बोलेल. विशाखा बोल बेटा. बिंदू क्यू, येस शाबाश. बिंदू एम, बिंदू एल, बिंदू टी, येस. बिंदू वाय, सॉरी सर, बिंदू एस, बिंदू एस. गुड गर्ल. आता मला या ठिकाणी जे बिंदू या ठिकाणी अंतर्भागातही नाही आणि बाह्य भागातही नाही, मग ते बिंदू कुठं असतील? सर कोणावर? मी बोलू? बरोबर. कोणा? या ठिकाणी मी असा शब्द लिहितो, भुजांवरील बिंदू. सर मला माहितीये. व्हेरी सर्वांनाच माहितीये, पण मी ज्याचं नाव सांगेन त्यांनी बोलायचं. तुम्ही मला नावं दिलेले. भुजावरील बिंदू किंवा कोणावरील बिंदू. राजू सांगतोस बेटा? सर मी ज्ञानेश्वरी सांगू? राजू बर ज्ञानेश्वरी सांग. बिंदू झेड, बिंदू एक्स, एल, एल आणि बिंदू वाय, एक्स वाय झेड. पद्धतीने आपण पहिला भाग अभ्यासला. कोणाचं नाव त्या ठिकाणी, अंतर्भाग, बहिर्भाग किंवा बाह्य भाग, कोणावरील बिंदू आणि यानंतर आपण विचार करणार आहोत ते कोणाचे प्रकार. आता तुम्हाला माहिती आहे की कोणाचे प्रकार जे आहेत ते आपण इथं अभ्यासणार आहोत. आणि म्हणून मी या ठिकाणी एक छोटीशी आकृती काढत आहे. बरोबर. तर पहा, पी क्यू आर हा जो कोण आहे हा कोणत्या प्रकारचा कोण आहे? कारण आता व्याख्या पाहिली आपण. फक्त कोणाचे प्रकार मला तुमच्याकडून जाणून घ्यायचे. हा कोणता प्रकार आहे? लघुकोण. येस. मग लघुकोण कशाला म्हणायचं? कोण सांगू शकतं? लघुकोणाची व्याख्या सर मी सांगू? वैष्णवी लघुकोणाची व्याख्या. बर आस्था सांग. तर लघुकोणाची व्याख्या म्हणजे लघुकोन जर 90 अंशापेक्षा कमी असेल त्याला लघुकोन म्हणतात. व्हेरी गुड. बरोबर. मग शुभम मला दुसरा जो या ठिकाणी कोण काढलेला आहे तो कोणत्या प्रकारचा कोण आहे? काटकोन. काटकोन. मग कोण सांगतं काटकोणाची व्याख्या? सर मी सांगू? सर मी नाव सांग. आस्था नको बाळा, इतरांना संधी. सर मी शुभम. शुभम सांग. हा 90 अंशाचा कोण लावतो तो काटकोन असतो. 90 अंशाच्या कोणाला काटकोन असे म्हणतात. आणि काटकोन दर्शवताना आपण असं लिहितो, 90 नाही ते ही कोण देतो. आणि तिसरा जो कोण आहे तुम्हाला माहितीये? आराम. सर मी सांगू? आराम खुर्ची. सर विशाखा सांगू? कोण?
ज्या विद्यार्थी अस्मा शेख बोले, हा जो कोण आहे हा कोणत्या प्रकारचा कोण आहे? विशाल कोण. विशाल कोण? सांगू शकतो? अस्मा विनय बोलू. विनय बोल, चल विनय बोल. विशाल कोण 90 कोणापेक्षा जास्त मोठा आहे असतो. आणि किती पेक्षा लहान? 360 अंश. पेक्षा लहान असतो. बरोबर आहे. 90 पेक्षा मोठा त्या ठिकाणी 90 पेक्षा जास्त माप व 180 पेक्षा कमी असणाऱ्या कोणाला आपण विशाल कोण म्हणतो. आता हा कोण जो आहे ना, तर तो कोण आपण एका प्रतिकृतीच्या साह्याने समजावून घेणार आहे. आता मी एक 2 गोल या ठिकाणी कापून घेतले वर्तुळ, आणि काय केलं, त्या ठिकाणी माझ्याकडे रंगीत कागद नव्हता म्हणून या व्हाईट सर्कलवर मी निळ्या रेषा आडव्या मारलेल्या आहेत. आणि या वर्तुळाला इथे मी एक कट घेतला. तुम्हाला इथं मी इथं केला. इथे सुद्धा रेडियस कापलेली आहे, त्या ठिकाणी कापलेली आहे. आणि त्यानंतर हे जे कापलेले भाग जे आहेत ते मी एकमेकात बसवलेत. असे दिसतायत. आणि मग मी काय करतो आहे, भाग आहे ते सर्कल एकमेकावर फिरवत आहे. मग आता इथे निळ्या रंगाने झालेला कोण हा कोणता आहे? लघुकोन. लघुकोन. मग आता त्याला फिरवायचं आणि इथे हा कोणता कोण झाला? राईट अँगल. आता त्याला फिरवायचा पुढे अशा पद्धतीनं. एवढा फिरवायचा की 180च्या पुढे नाही जाता कामा. आणि म्हणून इथं पहा बरोबर इथून विशाल कोण. अशा पद्धतीनं आपण खेळातून या प्रतिकृतीतून भौमितिक जी आकृती आहे त्याची संकल्पना आपण समजावून घेऊ शकतो. आता पुढे जाऊया आपण बाळांनो. कोटिकोण कुणाला म्हणतात? कुणी सांगू शकेल? कोटिकोण. हंसराज बोलतो बेटा. हंसराज. पियुष. सर मी बोलू. यश बोल बाळा. यश. 180 पेक्षा जास्त असतो त्याला कोटिकोण बोलतात. बरोबर आहे का बाळांनो? सर मी बोलू. मी ज्ञानेश्वरी बोलू. सर मी बोलू. शुभम. ज्ञानेश्वरी बोल. ज्या दोन कोणाच्या मापाची बेरीज 90 असते त्याला कोटिकोण असे म्हणतात. बरोबर. 90 काय असते? एकक वापरायचं, अंश वापरायचं. 90 अंश असते. आता इथे मी हा काटकोन काढायचा. आपण उलटा सुद्धा काटकोन काढू शकतो. बघा या पद्धतीने सुद्धा, कारण आपल्या पुस्तकामध्ये एकाच दिशेने आकृत्या, हा सुद्धा काटकोन आहे. लक्षात घ्या. आता या वरती जो काटकोन आहे त्या काटकोनामध्ये मी त्या कोणाचे 2 भाग केले. जर हा जो कोण आहे PQR कोणामध्ये QS हा किरण काढला, त्यात कोण PQS 45 अंशाचा असेल तर तुम्हाला SQR याच्या मापाबद्दल काही माहिती सांगता येईल का विना? ज्ञानेश्वरी. सर. कोमल.
सर मग दुसराही कोण 45 अंशाचाच हवाय, मगच 90 येणार. बरोबर, 45 अंशाचा असेल, म्हणून दोन कोणांच्या मापांची बेरीज जेव्हा 90 अंश असते तेव्हा परस्परांचे ते कोटी कोण असतात. समजलं ही संकल्पना? आता आपण एक शाब्दिक उदाहरण घेऊया. आता उदाहरणार्थ या ठिकाणी हे जे दोन कोण आहे ते कोण किती अंशाचे माहित नाहीये, पण समजा हा पहिला कोण a अधिक 15 अंशाचा आहे, a अधिक 15 अंश, आणि दुसरा कोण जो आहे 2a हा या अंशाचा आहे. तर आपणाला या प्रत्येक कोणाचं माप काढता येईल का? येईल, कारण आपणाला गुणधर्म माहिती आहे. काटकोनामध्ये काय आहे, कोटीकोनामध्ये दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 असते, म्हणून यावरून आपण समीकरण मिळवू शकतो. a अधिक 15 बरोबर हा पहिला कोण अधिक दुसरा कोण 2a याच्या बरोबर कोटीकोन असल्यामुळं 90 अंश, आणि हे समीकरण सोडवा. बरोबर a अधिक 15 अधिक 2a बरोबर 90. सूत्र आपण अभ्यासलेले बघा, अधिक गुणिले अधिक बरोबर अधिक, मग 2a. मग आता स्वरूप पद जी आहे ती एकत्र करा. इथं a अधिक 2a मिळून काय होणार? 3a अधिक 15 बरोबर 90. आता 15 ला आपल्याला काय करायचं, नाहीच करायचे. 15 ची विरुद्ध संख्या दोन्ही मध्ये मिळवा. 15 ची विरुद्ध संख्या कोणती? वजा 15. म्हणून 3a अधिक 15 वजा 15 बरोबर 90 वजा 15. मग मला इथं वजापरिकी करून दाखवायची आहे. अधिक 15 ला वजा 15 गेले, आणि म्हणून 3a बरोबर या ठिकाणी 90 मधून 15 गेले. कोण सांगता? 10 बोला. 75 सर दिसाका सांगतो. बरोबर 75. आता 3 ने a ला गुणलं 75. हा बरोबर आहे 75. शाबास. आता 3a ला 3 ने काय करूया, भागूया. तसेच इकडे 75 ला 3 ने भागूया, आणि म्हणून a ची किंमत इथे येईल सांगा. 3 आणि 75 ला त्या ठिकाणी भागलं काय येणार? 3 दुनी 6. 25. इथं a अधिक 15 हा पहिला कोण होता. a ची किंमत आलेली आहे 25. मग 25 अधिक 15 बरोबर किती सांगा? आता सांगू 40 अंश. हा बोल. 40 अंश. 40 अंश. 40 अंश. मला सांगा दुसरा कोण किती अंशाचा? 2 गुणिले a ची किंमत बघा त्याच्यामध्ये 2a. हा a ची किंमत किती आता इथं आली? 25. 25 दुने 50. मग आता 50 आणि 40 दोन्ही मिळून किती झाले? 50. 90. आपलं उत्तर बरोबर. आपला तिथं ताळा सुद्धा झाला. अशा पद्धतीने तुम्ही ताळा करायचा. चला पुढे जाऊया. आता सांगू सांगेल कोणाची व्याख्या आपण अभ्यास 3 गोष्टी तिथे लागतात संलग्न कोणामध्ये, आणि तो कोण, ते दोन कोण आहेत ते परस्परांचे संलग्न कोण असतात. बरोबर आहे की नाही? मग सांगा बरं. या ठिकाणी आहे आणि एस नाव देतो. याच्यावरून आपण महत्व आहे. तिरपी झालेली आहे पा PQR.
आता संलग्न कोण जे आहे ते संलग्न कोण कशाला म्हणायचं? बोला. सर विशाखा सांगू? हा सांग विशाखा बेटा. ज्या दोन कोणांचा शिरोबिंदू सामायिक असतो, एक भुजा असते आणि त्यांचे अंतर्भाग विभिन्न असतात, त्या दोन कोणांना संलग्न कोण म्हणतात. अगदी बरोबर, शाबास. सामायिक शिरोबिंदू आला पाहिजे. दुसरी गोष्ट सामायिक भुजा आली पाहिजे आणि त्यांचे अंतर्भाग जे आहेत ते अंतर्भाग विभिन्न किंवा भिन्न अंतर्भाग जे आहेत ते वेगवेगळे असले की त्या दोन कोणांना आपण संलग्न कोण म्हणतो. मला सांगा याच्यात सामायिक बाजू कोणती आहे रे बाळांनो? मला सांगा. सूरज सांगतो बेटा याच्यात सामायिक बाजू कोणती आलेली आहे? दोनही कोण एस क्यूब आर. सामायिक बाजू कोणती आहे दोनही कोणामध्ये? हर्षद. म्हणजे इथं सामायिक बाजू आलेली आहे बाजू किंवा किरण QS. ओके. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही आता मी एक तुमच्या समोर चित्र दाखवत आहे. तर ते दोन कोण संलग्न कोण आहेत का नीट निरीक्षण करून सांगायचं आहे, घाई करायची नाही. आता मला सांगा इथे दोन कोण आहेत PMQ. बघा कोण PMQ इथे दाखवला आणि दुसरा कोण आहे RMQ. हे कोण आहेत का? येस विशाखा सांगते, आस्था सांगतेस. कोण MQ. अगोदर मला सांगा हे संलग्न कोण आहेत का, नंतर मग आपण मग सामायिक शिरोबिंदू कोणता? M. सामायिक भुजा MQ. आणि अंतर्भाग ते आहेत कोण PMQ व कोण RMQ हे संलग्न कोण आहे. आता विचार करा, बघूया आता कोण उत्तर देत आहे. दुसरी आकृती मी इथं दाखवत आहे. कोण RMQ व कोण SMR. बघा RMQ पूर्ण मोठा हा कोण आणि दुसरा कोण आहे SMR हा इथला कोण. मग मला सांगा हे संलग्न कोण आहेत का? येस आस्था बोल बेटा. सर विशाखा सांगू? कोण बोलतोय? विशाखा. विशाखा बोल. येस संलग्न कोण आहे सर? आहे. मला या 3 अटी पूर्ण आहेत का सांगा बरं इथे. संलग्न कोण नाही आहे. सर नाहीये ते. सामायिक शिरोबिंदू आहे कोणता आहे? M. सामायिक भुजा सुद्धा आहे. कोण सांगतं सामायिक भुजा? मी सांगू? RM का MR? कुठून कुठे चाललाय? MR ही सामायिक भुजा. मात्र अंतर्भाग वेगवेगळे आहेत का? बघा RMQ चा अंतर्भाग हा पूर्ण एवढा आहे आणि SMR चा कोण SMR चा हा इथून वरचा आहे. त्यांचे आतले भाग वेगवेगळे आहेत का? नाही. दोन कोण RMQ व SMR हे संलग्न कोण किंवा लगतचे कोण नाहीत.
गोंधळ करू नका बाळांनो. या 3 जर अटी आपल्या पूर्ण असतील तरच ते संलग्न कोण असतात. बरोबर. आता आपण पाहूया पूरक कोण. ओके, आपण रिव्हिजन करतोय. आठवा आपण पूरक कोणासंदर्भात काय काय अभ्यासलेलं आहे. आता मी इथं या ठिकाणी आकृती काढत आहे. बरोबर. पहा, आणि इथे नाव देतोय मी PQRS. ओके, आता या 2 कोणाबद्दल आपण काय लिहू शकतो. मापकोन PQS आणि अधिक मापकोन SQR. बरोबर. आपण काही लिहू शकतो का, कारण आपण अभ्यासलेलं आहे पूरक कोण अभ्यासलेला आहे. काय लिहू शकतो. या दोघांच्या कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश. जेव्हा 2 कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते तेव्हा त्यांना परस्परांचे पूरक कोण म्हणतात. किंवा रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज सुद्धा किती असते 180 अंश असे तुम्ही अभ्यासलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं इथं मला सांगा, जर हा 70 अंश जास्त आहे, हा 70 अंशाचा असेल तर या ठिकाणी हा किती अंशाचा असेल. कोण तोंडी सांगू शकेल. असेच प्रश्न मी प्रश्न 110 अंश. शाबास. आता हे उदाहरण त्या ठिकाणी घेतो आहे. पहा, जर या ठिकाणी हा कोण माहित नाहीये पण शाब्दिक उदाहरण सोडवताना असं म्हटलंय, जर पहिला कोण A अधिक 30 असेल आणि दुसरा कोण जो आहे तो दुसरा कोण या ठिकाणी 2A अंशाचा आहे. बघा, आणि ते कोण परस्परांचे पूरक कोण आहेत तर त्याची माप काढायची. मग मला सांगा बरं, अधिक 2A बरोबर 180, कारण पूरक कोण आहे ते. आणि मग आता बेरीज करा. A अधिक 30 अधिक 2A बरोबर 180. चला, सजातीय पदांची बेरीज 2A आणि 3A झाले. अधिक 30 बरोबर 180 नाही 3A अधिक आता हा येस 30 वजा 30 बरोबर 180 मधून काय करायचे 30 वजा करायचे. मग इथे हे 30 गेले म्हणून 3A बरोबर किती झाले 150. नंतर आपण शेवटी अंश देऊया. आता इथं 3A छेद 3 बरोबर 150 भागिले 3. जरा पटकन बोला. A ची किंमत किती आहे 50. येस 3 5 15 50. आता इथं अंश. मग आपल्याला पहिला कोण जो आहे तो काढायचा आहे. बरोबर, पहिला कोण जो आहे तो काढायचा आहे. A अधिक 30 अंश जो आहे त्याची किंमत काढायची. A ची किंमत किती आली 50 अधिक 30. A ची किंमत 50 घेतली आणि 30 50 आणि 30 80. आता इथं 80 आणि दुसरा हा जो कोण आहे तो 2A अंशाचा आहे. बरोबर, मग इथे 2 गुणिले A ची किंमत किती 50. मग इथं 50 दुने 100. आता दोघांची बेरीज किती आली 180 अंश. रेषीय जोडीतील कोण आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी कळेल. ओके, आता मी विरुद्ध कोणाकडे जातो आहे. आठवा विरुद्ध कोणाचे गुणधर्म पहा. एक आकृती
शाबास. कोण बोलणार? सर विशाखा सांगू? कोण बोल? हा मी सांगू? सर विशाखा सांगू? ज्या दोन किरणांचा आरंभ बिंदू सामायिक असतो व ऐका, मी ए बी सी आणि डी हे कोणाची नावं दिलेली आहे. हा, विरुद्ध कोण संदर्भात तुम्हाला काय गुणधर्म माहिती आहेत? सर मला माहिती आहे, सांगू? इंटरसेक्टिंग लाईन. बोल. विशाखा नाव बोल. ज्या दोन किरणांचा आरंभ बिंदू सामायिक असतो व त्या किरणांनी एक रेषा तयार होते त्या किरणांना परस्परांचे विरुद्ध किरण म्हणतात. हा, आता आपण कोणा संदर्भात माहिती इथे ह्या दोन रेषा परस्परांना एका ठिकाणी काय करतात? छेदतात आणि त्यामुळे 4 कोण होतात. आता या 4 कोणापैकी जर सी कोण जर 40 अंशाचा असेल तर डी कोण काढता येईल का? कारण हे दोन कोणते कोण आहेत? रेषीय जोडीतील कोण. मग रेषीय जोडीतील कोण जे आहे त्यांचा गुणधर्म माहिती आहे. मग मला सांगा बरं, या ठिकाणी कोण सी बरोबर 40, मग सी आणि डी ची, सी अधिक डी यांची जर बेरीज केली तर ती किती येते? 80 येते. मग या ठिकाणी कोण डी बरोबर सी ची किंमत आपण इथे टाकूया. किती आहे? 40 अधिक कोण डी बरोबर 180. आता कोण डी बरोबर 180 वजा 40 140 अंश. आता मी पुढे सोडवत नाही बसणार, मला तोंडी सांगायचं. याचं माप आहे 40 अंश, याचं माप म्हणजे कोण सी चं माप 40 अंश दिलंय, कोण डी चं माप दिलंय 140 अंश. बरोबर. मग आता मला सांगा कोण डी चं माप किती असेल रे? 140 अंश. 140, कारण ते परस्परांचे विरुद्ध कोण आणि विरुद्ध कोण एकरूप असतात. सेम. कोण ए बद्दल काय सांगायचं? माझा प्रश्न मंजुषेला विचारणार मी. एका बिंदू भोवती होणाऱ्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 360. 360. 40 अधिक 140 अधिक 40 360 झालेली आढळून येईल. आणि त्यानंतर आपण त्रिकोणाचा बाह्य कोण याबाबत थोडक्यात माहिती मिळवू आणि मग पुढे घटकाकडे जाऊया. या ठिकाणी पहा, हा एक त्रिकोण काढलेला आहे. या त्रिकोणाला नाव देऊया LMN. आणि या त्रिकोणाची जी बाजू MN आहे ती MN बाजू मी काय करतोय? थोडी पुढे वाढवतोय आणि त्याच्यावर एक S नावाचा बिंदू त्या ठिकाणी घेतोय. आता मला या ठिकाणी कोण LNS आणि हे झालेलं आहे म्हणून मी थोडक्यात घेतो. हा कोण सर आवाज येत नाहीये. हॅलो. हा आला आता. ठीक आहे. कोण LNS हा या त्रिकोणाचा बाह्य कोण आहे आणि त्याचा अंतरकोन हा आहे. आणि या कोणाचा दूरस्थ अंतरकोन, दूरचा अंतरकोन हे दोन आहे. कोणते? कोण NLM आणि कोण MNS. या दोघांच्या मापाचा आणि बाह्य कोणाचा काय गुणधर्म आहे आपण अभ्यासले. आता या दोन कोणांच्या मापांची बेरीज ही बाह्य कोणाबरोबर असते. बरोबर
ML M अधिक LMN हे आपण अभ्यासलेलं आहे. ओके. आता त्रिकोणाचा अंतरकोन, त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज किती असते बाळांनो? 180. 180 येस, अंतरकोन ABC. हा, आता इथे 180 अंश आहे बरोबर. मी काय केले, आता या त्रिकोणाचा A शिरोबिंदूतून एक रेषा काढली. किती त्रिकोण झाले? ज्या वेळेस एक होता त्यावेळेस त्या ठिकाणी कोणांच्या मापांची बेरीज 180 आहे. आता दोन त्रिकोण आहेत, मग दोन त्रिकोण असतील तर कोणांच्या मापांची बेरीज दोन त्रिकोणाच्या 360. व्हेरी गुड. 18 दुनी 36. हा, आता 4 जर त्या ठिकाणी मी काय केले, 4 कोणांच्या त्रिकोणाच्या मापांची बेरीज किती येणार? सर 720. करेक्ट, 720 अंश. तर अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी बहुभुजाकृतीच्या आंतरकोनांच्या मापांची बेरीज किती असते ते पाहिलेले. आता आपण जास्त वेळ न घालता प्रश्नमंजुषा स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. पण प्रश्नमंजुषा स्पर्धेला सुरुवात करण्यापूर्वी काही नियम आहेत, ते नियम तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घ्यायचे. घाई करायची नाही, नाही तर तुम्हाला बॅड पॉइंट दिला जाईल. तर कोणत्याही संघाला बॅड पॉइंट कुणीही मिळवायचा नाही. आणि म्हणून मी या ठिकाणी प्रश्न मंजुषा स्पर्धा, आता या स्पर्धेत आपण नियम जे आहे ते नियम समजावून घेतले आहेत. पहिला नियम पहा की इथं मी नियम तुम्हाला समजावून सांगत आहे. त्यात भास्कराचार्य गट जे आहेत ते सर्व मुलगे, मुलं विरुद्ध मुली. पायथागोरस गट असेल सर्व मुली. प्रत्येक गटाला 5 प्रश्न विचारले जातील. 30 सेकंदात उत्तर दिल्यास 5 गुण मिळतील. जर त्या गटाला उत्तर आलं नाही तर बोनस साठी दुसऱ्या गटाला, जर हा प्रश्न मुलांना विचारला त्यांना आला नाही तर मुलींना त्या ठिकाणी लगेच विचारला जाईल, तिथं वेळ दिला जाणार नाही. आणि त्यांना जर आला तर त्यांना 5 गुण जास्त मिळणार बोनस. अशाच प्रकारे कृतीत 5 प्रश्नाबाबत चालू राहील. जर समजा दोन्ही गटाचे सारखे गुण आले, टाय झाले, तर दोन्ही गटाला एक प्रश्न क्षणिक काळात विचारला जाईल आणि पटकन क्षणिक काळात तुम्ही त्याचं उत्तर द्यायचं आहे आणि मग त्यातून विजयी संघ जाहीर केला जाईल. परीक्षक म्हणून गोविंद मुंजाळ सर स्वतः आणि गणिताच्या आपल्या बाई श्रीमती प्रतिभा मोरे मॅडम राहतील. आणि काही जर त्रुटी असतील, काही सूचना, हा फायनल निर्णय किशोर जाधव सर आपल्या गणित 7वी इयत्तेचे जे आपला ग्रुप आहे त्याचे मुख्याध्यापक आहेत, ते त्या ठिकाणी प्रमुख सरपंच म्हणून काम करतील. आता या ठिकाणी पहा, तुम्हाला नियम समजले का? पहिला प्रश्न समजले? काही अडचण आहे? चला, आता मी इथं काय पहा, गणित प्रश्न मंजुषा स्पर्धा. गणित प्रश्न मंजुषा भास्कराचार्य गट, इथं मुलगे आहेत. ओके, भास्कराचार्य गट म्हणजे मुलगे, पायथागोरस गट म्हणजे मुली. इथं भास्कराचार्य गटाला जे मार्क्स मिळणार ते पहिल्या प्रश्नाला मिळाला, इथं बोनस मिळाला जाईल सेम मुलींच्या बाबतीत. आणि मग दोघांची बेरीज. मोरे मॅडम त्या ठिकाणी अर्ध्या मिनिटांनी काय करणार आहे, त्या ठिकाणी काय अर्ध्या मिनिटांनी देते. तर पहिल्यांदा प्रश्न मी जो आहे तो विचारू की मुलींना विचारू? तुम्ही सांगा. मुलांना. बर, मुलांना. चला, मुलगे रेडी?
रेडी? हा मॅडम, माझा प्रश्न समजा की अर्धा मिनिट वेळ सुरू करायचा. नीट काळजीपूर्वक त्या ठिकाणी लिहायचं. वाटल्यास अंका संदर्भात मी इथं लिखाण करू शकतो, कारण कदाचित बोलताना मी बोलेल आणि तुम्हाला वेगळं ऐकायला येईल, असं होऊ नये म्हणून अंक जर असतील तर मी या ठिकाणी लिहील, त्याकडे सुद्धा लक्ष द्या. पहिला प्रश्न मुलांसाठी आहे. एका वर्तुळाचा व्यास 10.6 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती सेंटीमीटर असेल? पुन्हा एकदा मी वाचतोय. एका वर्तुळाचा व्यास 10.6 सेंटीमीटर, त्या वर्तुळाची त्रिज्या किती असेल? वेळ सुरू. ज्याला येते मुलांपैकी त्यांनी पटकन बोलायचं अर्ध्या मिनिटाच्या आत. सर तेच असेल. व्यास आहे तो, डायमीटर आहे आणि रेडियस विचारले. सर सांगू मी? 5.3 सेंटीमीटर. बरोबर. 5.3 सेंटीमीटर. 5 गुण मिळालेले आहेत बॉईजला. येस. आता मी सांगू बोलायचं नाही. अर्ध्या मिनिटानंतर लगेच तो बोनस साठी प्रश्न विचारला जाईल, त्यामुळे मी सांगू अजिबात बोलायचं नाही. जर मुलांपैकी मुलांना विचारलं मुलांनी उत्तर द्यायचं, मुलींना विचारलं मुलींनी पटकन उत्तर द्यायचं. दुसरा पहिला प्रश्न कुणाला आहे या ठिकाणी? पायथागोरस साठी मुलींना. आता वर्तुळाशी निगडीतच मी प्रश्न विचारतोय. वर्तुळातील सर्वात मोठी जीवा म्हणजे टिंब होय. वर्तुळातील सर्वात मोठी जीवा, उत्तर काहीतरी बोलले. व्यास. सर व्यास. व्यास. आता इथे पहिल्या प्रश्नाला कुणालाच बोनस मिळालेला नाही. दुसरा प्रश्न विचारत आहे, पटकन बोलायचं बॉईज साठी. ओके, रेडी बॉईज? 21 स्क्वेअर इज इक्वल टू 21 चा वर्ग किती? वेळ सुरू. 441. बरोबर आहे. बरोबर आहे मॅडम? शुभमने सांगितलं 441. बरोबर आहे. ओके, इथे 5 गुण. चला आता गर्ल्स साठी कसा विचारतोय? 25 चा वर्ग मुलींसाठी पटकन अर्ध्या मिनिटात. 625. बरोबर. दोन्ही करायचे का? 625. बरोबर आहे. 625. 625. 625. 4 मुली आहात तुम्ही. आता तिसरा प्रश्न बॉईज साठी. हा, काळजी घ्या. 12 व 15 यांचा मसावी किती आहे? तुम्ही सांगा. 3. बरोबर. 3. अरे वा, छान. आता मुलींसाठी प्रश्न बघा. 63 जे आहे, या 63 चे 2 अवयव सांगा पटकन. 63 चे 2 अवयव. अवयव कोणते? 63 चे ऐका, 63 चे 2 अवयव सांगायचे तुम्ही. पटकन सांगा. बरोबर. व्हेरी गुड. 4 आणि 5. अरे वा, हुशार मुलं आहेत. शाबाश, गुड. चला, चौथा प्रश्न मी या ठिकाणी विचारत आहे मुलासाठी. नीट विचार करायचा. वेळ चालू. पटकन विचारा. चला, 1 ते 50 या संख्यांमध्ये किती मूळ संख्या आहेत? टोटल संख्या किती आहे? 50 या संख्या 2, 4. नाही, नको. मला उत्तर 16. नाही. शुभम बोलला. सर 16. शुभम बोलला 15 आणि इतर विद्यार्थी 16 बोलताय. शुभम बरोबर आहे. म्हणजे 5 मार्क्स मिळाले. ठीक आहे. चला, आता मुलींना मूळ संख्यांपैकी लहानात लहान समसंख्या कोणती? 2 सर. 2.
तुम्हाला बरोबर. 2 मार्क देऊ की 5 मार्क देऊ? अच्छा अच्छा 5 देतो. ठीक आहे. आता शेवटचा प्रश्न आहे, विचार करा आणि उत्तर द्यायचंय. बघा या ठिकाणी 4x आहे. मुलांसाठी प्रश्न, 4x चा विरुद्ध कोण किती अंशाचा असेल? 8x 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 4x चला मुलींच्याकडे जाऊ द्या. शुभम सांगतोय पण मुलींना पटकन. मुलींचा प्रश्न 4x 4x हा म्हणजे क्या बात आहे. मी पहिलं शुभमने सांगितलं परंतु इतर विद्यार्थ्यांचं 8x येत होतं. शुभम सांगत होता एकटाच 4x. त्यामुळे आता काय करायचं ते तुम्ही सांगा. सरपंच हा बोला पटकन. शुभमने सांगितलं का मॅडम? शुभमने सांगितलं पण इतर विद्यार्थी 8x बोलत होते. शुभम फक्त एकटा 4x बोलत होता. चालेल. त्यांना आपण नंतर बघूया टाय साठी प्रश्न. बोनस नको इथे. आता शेवटचा प्रश्न जो आहे, मुलींनी छान उत्तर दिली मुलांनी. बघा आता या ठिकाणी पहा, एका आयताची लांबी 6 सेमी आहे आणि रुंदी जी आहे 5 सेमी आहे. तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती? आयत 30 बरोबर आहे. 30 बरोबर आहे. सेंटीमीटर 30 सेंटीमीटर. 30 सेंटीमीटर सर. 30 मॅडम वेळ बघा आणि एकक बघा. 30 एकच काय रे? 30 काय? 30 सेंटीमीटर. एकक चुकलेला आहे. उत्तर फक्त बरोबर आहे. 30 उत्तर बरोबर आहे. एककाचे मार्क कट. हा मग आपण काय करूया, इथे 2.5 मार्क देऊया. हा 2.5 मार्क. त्यांना एकक, तुम्ही एकक सांगायला मुलांना चुकलेला आहात. त्याच एकक आपण सांगणार आहोत चौरस सेंटीमीटर, कारण क्षेत्रफळाचं एकक आहे ते. ओके. हा 5 गुणिले 10 5 15 25 25 मार्क. 5 गुणिले 10 15 5 20 आणि 2 22 आणि अर्धा 22 मिळाले. मग आता कोणता गट विजयी झाला? भास्कराचार्य गट विजयी झालेला आहे. मुलींचा फक्त जिंकला नाही. किती उत्तर दिला ते सांग. 25 मधून 2.5 मार्काने 2.5 गुणांनी विजयी झालेला आहे. सर्वांचं जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन. हिपी हुर्रे, हुर्रे. धन्यवाद. तर अशा पद्धतीने शिकवायचं नाही, परंतु मुलं जिंकलेली आहेत. ही गटाचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. तर आज आपण धन्यवाद. सर 2 मिनिटं साइड वर